अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। ते पळाले होते, बांबूच असं ओढत होते, आम्ही तर काय उठून पळालो बाहेर आलो तर 20 पोर आहे ना डायरेक्ट दगडफेक करत होते। त्याच्यानंतर इकडे आमच्याला बांबू बांधलेला होता, त्यांनी तो पाडला। काही जण तिकडे पळून गेले, त्यांच्या हातात तलवारी होत्या। गाडी वगैरे फोडलेली त्यांनी, काचा वगैरे फोडलेले आमच्यावाल्या, दगड वगैरे फेक केलेले, भट्टीवरचे सगळे दगड उचलून गाडीला आमच्या मोटरसायकलीला पण लागलेले। कोपरगाव शहरातील धारणगाव रोड परिसरात रविवार दिनांक 8 जून रोजी मध्यरात्री सुमारे 1 वाजेच्या सुमारास 20 ते 30 समाजकंटकांनी धुमाकूळ घालत वाहनांची तोडफोड व दगडफेक केल्याची घटना घडली। या घटनेमुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते। मिळालेल्या माहितीनुसार एका ठिकाणी मावा देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर संबंधित टोळक्याने परिसरात हौदोस घातल्याची चर्चा आहे। संतप्त झालेल्या समाजकंटकांनी हातात तलवारी, दांडे व दगड घेऊन धारणगाव रोड परिसरात उभ्या असलेल्या सुमारे 8 ते 9 वाहनांची तोडफोड केली। तसेच काही घरांवर दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। गोंधळ आणि आरडाओरडा सुरू झाल्याने अनेक नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। मात्र पोलीस यापूर्वीच संबंधित समाजकंटक घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगितले जात आहे। त्यानंतर पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवत परिस्थिती नियंत्रणात आणली। दरम्यान शहरात खुलेआम तलवारीसह फिरणाऱ्या समाजकंटकांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात तलवारी शहरात येतात कुठून, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। या तोडफोड व दगडफेकी मागील नेमके कारण अद्याप अधिकृतरित्या स्पष्ट झाले नसून मावा देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे। मात्र याबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही। पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे। रोखोक मराठीसाठी प्रतिनिधी हाफिज शेखसह शहबाज कुरेशी, कोपरगाव। ते पळाले होते, बांबूच असं ओढत होते, आम्ही तर काय उठून पळालो बाहेर। साऱ्या झोपेल होतं। त्यांनी तुमच्याकडे काही दगडफेक केली का? हा, दगड तिकून दगडफेक केली त्यांनी। किती जण होते काय? मस्त 30-40 जण होते, ते असे पळाले इकून। आणि नंतर तलवारी बिलवारी घेऊन मग आले, इकडे तलवारी गाडी बिलवारी गुड्या घेऊन आले, तोडल्या, तिकून आले, मग ते मागून पहिले मिटून गेलं, परत आले ते गाड्या घेऊन आले, तलवारी घेऊन बसलेलो होतो। पण इकडे ना आवाज आला म्हणून आम्ही सगळेजण उठलो। उठल्यानंतर एडा बाहेर आलो तर 20 पोर आहे ना डायरेक्ट दगडफेक करत होते। त्याच्यानंतर इकडे आमच्याला बांबू बांधलेला होता, त्यांनी तो पाडला। काही जण तिकडे पळून गेले, त्यांच्या हातात तलवारी होत्या। त्याच्यानंतर परत थोड्या टायमाने, अर्ध्या तास 10-15 मिनिटांनी तिकडे गेले ते, पण तिकडून अजून 30-40 पोरं आले। 30-40 पोरं आल्यानंतर थोडे पुढे गेले, परत मग तिकडं गाड्या फोडल्या त्यांनी। परत इकडं कल्ला केला, आवाज द्यायचे, परत पुढे येऊन अजून 2-4 गाड्या फोडल्या। बस गाडी वगैरे फोडलेली त्यांनी, काचा वगैरे फोडलेले आमच्यावाल्या, दगड वगैरे फेक केलेले, भट्टीवरचे सगळे दगड उचलून गाडीला आमच्या मोटरसायकलीला पण लागलेले। आमचे बाबा बाहेर झोपलेले होते, बाबांना पण लागलेले।